नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्रातील तमाम शेतकरी बांधवांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी आपण या ठिकाणी घेऊन आलेलो आहे। ती आनंदाची बातमी कोणची आहे? तर शेतकरी मित्रांनो, आपल्याला शेतीसाठी भरपूर असे यंत्र अवजार आपल्याला उपयुक्त पडत असतात आणि काही शेतकऱ्यांना ते घेणं एवढं शक्य होत नाही। त्यासाठी आता आणि त्यातली एक महत्त्वाचं म्हणजे आपल्याला शेतीसाठी लागणारा मुख्य स्रोत म्हणजे ट्रॅक्टर। ट्रॅक्टर आपल्याला भरपूर एकदम कामासाठी लागणारी वस्तू आहे आणि तीच आता ट्रॅक्टरसाठी सरकारकडून आता अनुदान योजना चालू झालेली आहे। ट्रॅक्टर खरेदीसाठी आता 100% अनुदान मिळणार आहे। तुम्हाला त्या ठिकाणी ऑनलाईन अर्ज करायचा आहे आणि तो ऑनलाईन अर्ज कसा करायचा या ठिकाणी याचे फायदे काय, उद्दिष्ट काय, त्या ठिकाणी पात्रता काय, अर्ज करण्यासाठी तुम्हाला कोणते कागदपत्र लागणार आहे, ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया काय आणि त्याची महत्त्वाच्या टिप्स आणि सहाय्यता मिळवण्यासाठी तुम्हाला त्या ठिकाणी लागलेलं मार्गदर्शन हेच आपण आता या व्हिडिओद्वारे बघणार आहोत। तर नमस्कार मित्रांनो, तुम्हाला तर माहीतच आहे आपली साईट एकच, ती म्हणजे फक्त मराठी साईट। आता शेतीसाठी ट्रॅक्टर खरेदी करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी सरकारने ट्रॅक्टर अनुदान योजना ही सुरू केलेली आहे। या योजनेत ट्रॅक्टरच्या किमतीचा काही टक्का सरकारकडून अनुदान म्हणून दिला जातो। सर्वसाधारण शेतकऱ्यांना 40 ते 50%, तर अनुसूचित जाती जमाती, महिला शेतकरी आणि लहान शेतकऱ्यांना 70% अनुदान मिळते। यामुळे या गटातील शेतकऱ्यांना ट्रॅक्टर स्वस्तात खरेदी करता येतो। तर या ठिकाणी मित्रांनो, या ठिकाणी या योजनेचे उद्दिष्ट काय आहे आणि फायदे पण काय आहे? तर पहा, शेतकऱ्यांना शेतीचे काम आधुनिक पद्धतीने करता यावे, उत्पादन वाढावे, खर्च कमी व्हावा यासाठी सरकारने योजना सुरू केलेली आहे। तुम्हाला सांगायची काहीच गरज नाही, कारण तुम्हाला याचे उद्दिष्ट आणि फायदे तुम्हाला शेतकरी असाल तर नक्की माहीतच असणार आहे। तर या ठिकाणी हा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या ठिकाणी कोण कोण पात्र आहे आणि या ठिकाणी अर्जदार हा शेतकरी असावा, त्याच्याकडे शेतीची जमीन असावी स्वतःची, त्यासाठी अर्जासाठी वैध कागदपत्रे त्या ठिकाणी आवश्यक लागणार आहेत। अर्जदाराने सरकारच्या संबंधित कृषी विभागाच्या पोर्टलवर आधीच ऑनलाईन अर्ज भरावा लागतो। तर दुसऱ्या नंबरवर या ठिकाणी अर्ज करण्यासाठी तुम्हाला कोणकोणती आवश्यक कागदपत्रे लागणार आहे? तर पहा, 1 नंबर आधार कार्ड, ते तर सर्वच ठिकाणी लागतं, पण ते पण आता आधार कार्ड 1 नंबर। 2 नंबर तुम्हाला शेतीच्या जमिनीचा 7/12 सह उतारा लागणार आहे। 3 नंबर बँक पासबुक, IFSC कोड त्या ठिकाणी तुम्हाला ज्या बँकेत असेल मिळालेला त्या ठिकाणी बँक पासबुक लागन। रहिवासी प्रमाणपत्र आणि 5वं म्हणजे ट्रॅक्टर डीलरकडून मिळालेली कोटेशनची पावती त्या ठिकाणी तुम्हाला लागणार आहे। आणि ही सर्व कागदपत्रे तुम्हाला स्कॅन करून PDF किंवा JPEG स्वरूपात पोर्टलमध्ये अपलोड करावी लागणार आहे। आणि त्या ठिकाणी तुम्ही हे जर झालं, पण आता ऑनलाईन अर्ज करायची प्रक्रिया कशी आहे? तर बघा, 1 नंबर महाराष्ट्र कृषी विभागाच्या वेबसाईटवर नवीन खातं तयार करा। तुमचे नाव, मोबाईल नंबर, आधार क्रमांक आणि पासवर्ड टाकून खाते तुम्हाला त्या ठिकाणी तयार करता येणार आहे। आणि त्या ठिकाणी तुमच्या युजरनेम आणि पासवर्डने लॉग इन करा। त्या ठिकाणी ट्रॅक्टर खरेदीसाठी अर्ज फॉर्म भरून आवश्यक त्या ठिकाणी लागणारी त्या ठिकाणी माहिती तुम्हाला त्या ठिकाणी भरायची आहे। आणि त्यानंतर ते झाल्यानंतर त्या ठिकाणी आवश्यक लागणारे कागदपत्रे अपलोड करून अर्ज सबमिट करायचा आहे। आणि अर्ज सबमिट झाल्यानंतर दिलेला जो अर्ज क्रमांक आहे त्या ठिकाणी तुम्हाला जतन करायचा आहे। हे झालं तुमची पूर्ण प्रोसेस। पण तुम्हाला या ठिकाणी काही अडचण आल्यास तुम्हाला त्या ठिकाणी टोल फ्री पण नंबर मिळतो। त्या ठिकाणी टोल फ्री नंबर आहे शेतकरी मित्रांनो, पहा, 1800 233 4000 या ठिकाणी तुम्ही त्या क्रमांकावर संपर्क साधू शकता। किंवा तुम्हाला जर जवळच्या तालुका कृषी कार्यालयाला भेट देऊन तुम्हाला हवी ती माहिती पण तुम्ही या ठिकाणी मिळवू शकता। या ठिकाणी महत्त्वाच्या काही अटी आहेत, तर त्या ठिकाणी अटी आणि नियम प्रत्येक जिल्ह्यात वेगळे असू शकतात। त्यामुळे अधिकृत माहिती तुम्हाला त्या ठिकाणी मिळवायची आहे तालुका कृषी कार्यालयात जाऊन। अर्ज भरण्यापूर्वी सर्व कागदपत्रे तुमच्याकडे तुम्हाला तयार ठेवावी लागणार आहेत। आणि अर्ज क्रमांक जतन करणे महत्त्वाचे तुम्हाला आहे, कारण योजनेच्या पुढील प्रक्रियेसाठी याची तुम्हाला गरज 100% लागणार आहे। तर मित्रांनो, ट्रॅक्टर अनुदान योजना ही शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची योजना आहे। यामुळे आर्थिकदृष्ट्या कमकुवत शेतकऱ्यांनाही ट्रॅक्टर खरेदी करता येतो। सरकारच्या उपक्रमामुळे शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढणारच आहे आणि उत्पादन क्षमता सुधारणार आहे। शेतकऱ्यांनी ही संधी साधून योजनेचा फायदा घ्यावा, कारण तुम्हाला त्या ठिकाणी लागणारे जे शेतीसाठी लागणारा जो खर्च आहे, नांगरणी, रोटा, सरी, अमकं तमकं, त्या ठिकाणी तुम्हाला ट्रॅक्टर आल्यानंतर त्या ठिकाणी तुमचा त्या ठिकाणी खर्च वाचणार आहे। तर तुम्ही या योजनेचा लवकरात लवकर शेतकऱ्यांनी फायदा घ्यावा। धन्यवाद शेतकरी मित्रांनो।